बीड शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थिनीवर लैंगिक छळा प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। संदीप क्षीरसागर जिथे राहतात त्याचा मालक कोण आहे याची शोधपत्रकारिता करावी अशी टीका मंत्री धनंजय मुंडेंनी केली आहे। तर बीड प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि पीडित कुटुंबियांशी देखील चर्चा झाली आहे। या प्रकरणात तथ्य आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, हे ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे। संदीप क्षीरसागर आज राहतात, त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं। शेवटी आपण पण स्वतः जर्नलिस्ट आहात, शोधपत्रिका थोडीशी व्हायला पाहिजे। आपण बीडला मधल्या काळात बऱ्याच येऊन गेलात, बरेच दिवस थांबलात, माझी विनंती आहे की आपण ते सुद्धा काढा। पेनशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे, सविस्तर माहिती या घटनेची माझ्याकडे आहे। त्या मुलीच्या पालकांशी पण मी बोललेली आहे आणि अशा आणखी काही केसेस असतील तर त्यांचाही शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी असे आदेश मी एसपींना दिलेले आहेत। सत्यता आहे, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, ते कायद्याने आम्हाला बंधनकारक आहे। एखाद्या मुलीच्या बाबतीत अशी घटना घडली, मी सांगितलं मी पालकांशी बोलले, त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला। मुलीला पण मी भेटणार आहे, पण मी त्याची कुठे मीडियात चर्चा करणार नाही आणि ते मीडिया समोरही करणार नाही, कारण ते माझं धर्म आहे की त्याचा पूर्ण आपण गुप्तता पाळली पाहिजे।